नमस्कार सेविकाताईंनो, आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सरांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आभा कार्ड काढायच्या ज्या दोन पद्धती आहे किंवा दोन प्रकार येत असतात, तर त्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर पहिला प्रकार आहे तर लाभार्थी स्वतःच्या आधार कार्ड नंबरवर रजिस्ट्रेशन असेल आणि दुसरा म्हणजे लाभार्थी पालकांच्या आधार कार्डने रजिस्ट्रेशन असेल. तर त्याच्यामध्ये थोडाफार बदल आहे. तर तो कोणत्या प्रकारचा बदल आहे ते आपण इथं जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला बेनिफिशरी म्हणजे आपले लाभार्थी हे घ्यायचे आहेत. लाभार्थी घेतल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम असं एक लाभार्थी घ्यायचं आहे त्याचं स्वतःचं आधार कार्ड रजिस्ट्रेशन असेल. तर ते लाभार्थी घेत असताना आपल्याला इथं जे समोरील 3 बिंदू आहेत तर त्या 3 बिंदूला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे ते प्रोफाईल ही ओपन होणार आहे. तर आपण इथं बघू शकतात ABHHA तयार करा, ह्याचा अर्थ आपल्याला आभा हा तयार करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो अशा प्रकारे आपले दोन पर्याय इथं ओपन झालेले आहे. तर जो पहिला पर्याय आहे तो आधार वापरून आपल्याला आभा त्वरित तयार करायचं आहे आणि दुसरा आहे तर आभा क्रमांक आपल्याला प्राप्त झालेला आहे आरोग्याकडनं, तर तो टाकून आपल्याला प्रोफाईलला जोडायचे. अशा प्रकारे हे दोन ऑप्शन आहे. तर आपल्याला आधार वापरून हा तयार करायचा आहे. तर ह्या ठिकाणी पुन्हा दोन ऑप्शन हे आलेले आहेत बघा. तर आपल्याला इथं आधारशी जोडलेले मोबाईल क्रमांकाला OTP पाठवून तो आपल्याला इथं तयार करून घ्यायचा आहे आणि पहिलं बघू शकता आधार तपशील वापरून पडताळणी केली जाते. ह्या प्रकारे हे आपले ऑप्शन आहे. तर आपल्याला 2 नंबरचं ऑप्शन हे क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आपण केल्यानंतर इथं बघा अशा प्रकारे त्या लाभार्थ्याचं इथं आपल्याला आधार क्रमांक येईल. त्यानंतर इथं आपल्याला सहमती दाखवायची आहे. त्यानंतर आपल्याला OTP पाठवा याला क्लिक करायचे. तर आपण मोबाईलला OTP पाठवला आहे तर तो आपल्याला 6 डिजिटची म्हणजे 6 अंकी आपल्याला OTP येणार आहे. तर ती OTP आपल्याला टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला इथं सबमिट करायचं आहे. तर सबमिट केल्यानंतर आपण इथं बघू शकतो तर त्या मातीचं इथं आभा जो नंबर आहे तर तो इथं झालेला आहे, तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला झाले या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला तो प्रोफाईलला चेक करायचा आहे की आपलं जे मातेचं आपण आभा कार्ड बनवलं आहे तर तो तयार झाला किंवा नाही. इथं आपण बघू शकतो त्या मातेची पूर्ण इथं माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्यानंतर इथं त्याचं आभा ID हा तयार झालेला आहे आणि त्यासोबत आभा पत्ता हा देखील तयार झालेला आहे. तर जे लाभार्थी स्वतःच्या आधार कार्डवर रजिस्ट्रेशन झाले तर त्याचे आभा कार्ड आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचे. त्यानंतर जे लाभार्थी पालकांच्या आधार कार्डनुसार रजिस्ट्रेशन झालेले आहे तर त्या लाभार्थीचं पण आपण करून बघणार आहोत की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा आपल्याला फरक जाणवतोय. तर आपल्याला एक असा लाभार्थी शोधायचा आहे जे लाभार्थी त्यांच्या पालकांच्या आधार नंबरवर रजिस्ट्रेशन झालेले आहे. तर अशा प्रकारे एक आपल्याला ते लाभार्थी शोधायचे आहे. त्यानंतर आपल्याला ते 3 बिंदू आहे समोरील त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं बघा ABH आधार तयार करायचं आहे आपल्याला. तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो ह्या पेजमध्ये तुम्हाला बदल जाणवला असेल. तर ह्या अशा प्रकारे हा आपला पेज ओपन झालेला आहे. तर पेज ओपन झाल्यानंतर जर त्या लाभार्थ्याचे आधार कार्ड काढले असेल तर ह्या ठिकाणी जाऊन त्याला आपण इथं अपडेट आधार म्हणायचं आहे आणि त्या लाभार्थ्याचं आपल्याला आधार कार्ड जोडायचे. जर पालकांच्या आधार कार्डवर आपल्याला ते आधार कार्ड बनवायचं आहे तर ह्या 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं. तर आपण दोघं पर्याय आहे करून बघू की कुठल्या प्रकारचा इथं बदल जाणवतोय. तर पहिल्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे त्या लाभार्थ्याचं पूर्ण इथं आधार क्रमांक, त्याचं नाव, जन्मतारीख ह्या प्रकारे आपल्याला ॲड करायला लावते. त्यानंतर आपल्याला आधार सत्यापित करा ह्याला क्लिक करायचे. परंतु त्याच्याजवळ पालकांचं आधार कार्ड आहे तर आता 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचे. पुढे चालू ठेवा ह्याला क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला एक असा अलर्ट म्हणून मेसेज येईल की जे आभा कार्ड काढतोय तर ते पॅरेंट म्हणजे पालकांचं आधार नंबरवर केलं जाईल. तर आपल्याला जर तुम्हाला पालकांच्या आधार कार्डवर बनवायचं असेल तर प्रक्रिया केली ह्याला क्लिक करा किंवा त्याचं आधार कार्ड असेल तर आपल्याला आधार कार्ड अपडेट करून मग करायचं असेल तर मागे जायला क्लिक करायचं. तर आपल्याला प्रक्रिया केली ह्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला अशा प्रकारे हे पेज ओपन होणार आहे. त्यानंतर आपल्याला जे पहिला नंबर आहे बघा आधार वापरून आपल्याला आभा हा तयार करून घ्यायचा आहे. तर पहिल्या ह्याला क्लिक करायचं आहे. केल्यानंतर पुन्हा अशा प्रकारे आपलं पेज येणार आहे. तर आधार तपशील वापरून आपल्याला पडताळणी केली जाते ह्याला क्लिक करायचं आहे. क्लिक करून आपल्याला आभा हा तयार करायचा आहे.
तर आपण इथं बघू शकता त्या पालकांचं इथं नाव, जन्मतारीख, लिंग, आधार क्रमांक, मातेचे नाव हे सगळं इथं आपल्याला आपल्यासमोर येईल. तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे, सहमती दाखवायची आणि पडताळणी करा ह्याला आपल्याला क्लिक करायचे. तर आपण सहमती द्या ह्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं पेज दिसेल बघा. आपला जे आभा प्रोफाईल आहे तर ते यशस्वीरित्या आहे तयार झालेले आहे. तर तयार झाल्यानंतर त्याला आपल्याला झाले ह्या ठिकाणी क्लिक करायचे आणि आपलं प्रोफाईलमध्ये जाऊन चेक करायचे की ते त्या लाभार्थ्याचं आपलं आभा हा तयार झाला किंवा नाही. तर तो तयार झालेला आहे तर आपल्याला पुन्हा प्रोफाईलमध्ये जाऊन एकदा चेक करायचे. तर ते लाभार्थी आपल्याला इथं चेक करून घ्यायचे की त्या लाभार्थ्याचं आपलं प्रोफाईल हा प्रोफाईलमध्ये आभा आय डी आणि पत्ता हा तयार झाला किंवा नाही. तर आपल्याला ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्या लाभार्थ्याची प्रोफाईल ओपन होणार आहे. तर आपण इथं बघू शकता त्या बाळाचं इथं नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, ई-के-वाय-सी, फोटो कॅप्चर सगळी माहिती आपल्याला इथं दिसते. तर त्या बालकाचं नाव, मातेचं नाव, त्यानंतर आपण इथं बघू शकता की इथं आपली आभा आय डी तयार झालेली आहे आणि आभा पत्ता देखील इथं तयार झालेली आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आभा आय डी कशाप्रकारे तयार करायची ते दोघं प्रकार आपण बघितलेले आहे. तर ह्या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल अशी आशा करते. भेटूया पुढच्या वेळेत. धन्यवाद.